नमस्कार, मी आहे शौनक. रेडिओ सिटी 91.1 तुम्ही ऐकत आहात आणि आज तुम्ही एका स्पेशल गोष्टीबद्दल ऐकणार आहात, जी गोष्ट आपल्यातले बरेच जण एक्सपिरियन्स करतात. म्हणजे आपण दिवसभर आपली कामं करतो, बाहेर जातो आणि मग जेव्हा आपण रात्री घरी येतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एक असं बर्निंग सेन्सेशन जाणवतं आपल्याला. मेडिकली याला नॉक्टर्नल गर्ड असं म्हणतात. आणि ते काय आहे, ते का होऊ नये, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, हे आज आपण एक्सप्लेन करणार आहोत तुम्हाला. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रम सर. रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा विषय खरं तर बोलला जात नाही जास्त, कारण लोकांना माहितीच नाही आहे हे काय आहे, त्याबद्दल अवेअरनेस फार कमी आहे. तर सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे. तुमच्याविषयी आम्हाला सांगा आणि मग आपण एक एक प्रश्न घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम उत्तम पाटील. मी कन्सल्टंट पोटविकार तज्ज्ञ, लिव्हर तज्ज्ञ आणि एंडोस्कोपिस्ट आहे. मी वर्धन डायग्नॉस्टिक्स अँड गॅस्ट्रो लिव्हर क्लिनिक कोंडवा, पुणे सातारा रोड कात्रज आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शास्त्रीनगर येथे कार्यरत आहे. डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न सिम्पलच आहे. नॉक्टर्नल गर्ड म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? नॉक्टर्नल गर्ड जाणून घेण्यापूर्वी आपण गर्ड म्हणजे काय हे जाणून घेऊया आधी. तर बेसिक ॲनाटॉमी असं असतं की आपण जेव्हा जेवण करतो त्यानंतर जे अन्न आहे ते इसोफेगस म्हणजे फूड पाईपमधून, अन्न नलिकातून जठरमध्ये, स्टमकमध्ये जातं. ओके. ते जात असताना त्यामध्ये एक व्हॅल्व असतो दोघांमध्ये, त्याला लोअर इसोफेगस स्फिंक्टर असं म्हणतात. Okay. तो वन वे व्हॅल्व असतो. बेसिकली जेवण जेव्हा वरून इसोफेगसमधून स्टमकमध्ये जातं त्यानंतर तो शटडाऊन होतो. तो रिफ्लक्स किंवा वर फूड पाईप तो रिफ्लक्स होऊन देत नाही. तर गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स म्हणजे काय? जर स्टमकमधलं ॲसिड, आम्ल पित्त जर इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये आलं तर त्याला गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स असं म्हणतात. पण प्रत्येक गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स हा डिसीज नसतो. आपण पाहतो की लहान मुलांना जेव्हा दूध दिल्यानंतर आजी किंवा आई ढेकर काढतात, किंवा आपण जेव्हा खूप जास्त प्रमाणात जेवण करतो त्यावेळेस एखाद दुसरा ढेकर आपल्याला येतो. हे फिजिओलॉजिकल आहे. बट जर तुम्हाला वारंवार रिफ्लक्स होत असेल, तुम्हाला छातीत जळजळ होत असेल, गिळताना त्रास होत असेल, दुखत असेल किंवा खोकला येत असेल सारखा, तर हे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हे असं म्हटलं जातं. ओके. त्यामध्ये नॉक्टर्नल गर्ड म्हणजे काय? तर रात्री झोपल्यानंतर मध्यरात्री काही लोकांना चोकिंग सेन्सेशन असं किंवा इंटेन्स कफ असं काही लोकांना होतं. आणि हे सर्व सिम्टम्स मी तुम्हाला सांगितले ते होतात. तर ह्याला ह्या सिम्टम्सला नॉक्टर्नल गर्ड, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर ते जे ॲसिड्स असतात आपल्या पोटातले ते जागच्या जागी राहणं इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. ते जेव्हा असे वर यायला लागतात तेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो. तर ह्याचे कॉमन सिम्टम्स काय आहेत? तर गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, नॉक्टर्नल गर्डचे सिम्टम्स जसं मी सांगितलं की सर्वप्रथम म्हणजे रिफ्लक्स ऑफ द गॅस्ट्रिक कंटेंट. म्हणजे की काही वेळेस तुम्हाला तोंडात आंबट पाणी किंवा कडू पाणी येणं, किंवा जेवलेले पदार्थ रिफ्लक्स होऊन तोंडात येणं. काही वेळेस जळजळ होती छातीमध्ये आणि ती जळजळ तुम्हाला मानेपर्यंत किंवा घशापर्यंत येते, त्याला हार्टबर्न असं म्हणतात. त्यानंतर तुम्हाला काही वेळेस गिळताना त्रास होतो, त्याला डिस्फेजिया असं म्हणतो, किंवा गिळताना दुखतं, ओडॅनोफेजिया. सतत जाणवतं की काहीतरी अडकलंय छातीमध्ये किंवा थ्रोटमध्ये. ह्याला हे मेन सिम्टम्स आहेत. त्याबरोबरच काही लोकांना जसं मी सांगितलं की इंटेन्स कॉफ होतो रात्री, मध्यरात्री पेशंट उठतात आणि खूप खोकला करायला लागतात, किंवा श्वास गुदमरल्यासारखं वाटायला लागतो. काही लोकांना ॲस्थमा हा रिगर्जिटेट, काही लोकांना ॲस्थमा हा ॲग्रिवेटही होतो. ओके. तर हे सर्व सिम्टम्स मेनली आपण नॉक्टर्नल गर्डमध्ये पाहिले जातात. नॉक्टर्नल गर्डमध्ये रात्री आपल्याला त्रास होतो, पण समजा आपण संध्याकाळी काही अन्न असं असेल की ते अवॉइड केलं तर हा त्रास आपल्याला होणार नाही, असं काही आहेत का फूड्स? अगदी बरोबर आहे. आपण मेनली रात्री जे जेवण करतो त्याचाच इफेक्ट नॉक्टर्नल गर्डमध्ये दिसला जातो. ओके. काही फूड ट्रिगर आम्ही ज्याला म्हणतो ते आपण अवॉइड केले पाहिजे. जसं रिफाईंड अँड प्रोसेस्ड फूड, त्यामध्ये मैदा, ब्रेड्स, पास्ता, बर्गर, हे सगळ्या गोष्टी लोकांना सगळे आवडते, हे रात्रीच्या वेळेस शक्यतो अवॉइड केले पाहिजे. त्यानंतर खूप जास्त स्पायसी फूड हे इसोफेगस आणि स्टमकला इरिटेट करतं, जसं नॉन व्हेजिटेरियन डाएट वगैरे. तर हे संध्याकाळी युजली अवॉइड केलं पाहिजे. काही ड्रिंक्स असतात जसे कॅफिनेटेड बिव्हरेजेस, चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स,
जसं कोक्स वगैरे हे युजली रात्री अवॉइड केले पाहिजे. ओके. त्याबरोबरच स्मोकिंग ऑब्वियसली स्टॉप केलं पाहिजे आणि रात्री झोपताना 3 तासाचा मिनिमम गॅप ठेवला पाहिजे तुमच्या मीलमध्ये आणि झोपायपूर्वी. ओके. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या लोकांना रोजच्या सवयीतल्या गोष्टी आहेत की संध्याकाळी असं तेलकट खातात किंवा समजा बाहेर राहणारे लोक असतात ते असं वडापाव खाल्ला तर ते टाळायचं आहे आपल्याला. येस. तर मग डॉक्टर काय खाऊ शकतो आपण थोडक्यात जर ह्याच प्रश्नाला जोडून? युजली असं म्हटलं जातं की ईट ब्रेकफास्ट लाईक अ किंग, ईट लंच लाईक अ प्रिन्स अँड ईट डिनर लाईक अ पॉपेट. सो तुम्ही राजासारखं खाऊ शकता सकाळचा ब्रेकफास्ट ज्यामध्ये भरपूर क्वांटिटी तुम्ही खाऊ शकता ॲज यू विश. दुपारचं जेवण हे थोडं हलकं केलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे खूप कमी प्रमाणात केलं पाहिजे. कधीच पोटभर जेवण करून रात्री झोपलं नाही पाहिजे. आपलं ॲक्च्युली असं वाटतं की आता चला आता दिवस संपलाय, पोटभर जेवण करून घेऊया आणि झोपूया. पण एक्झॅक्टली इथंच आपण चुकतो की आपण रात्री पोटभर जेवतो आणि लगेच झोपतो. आणि त्यामुळं ज्या लोकांना ट्रिगरिंग फॅक्टर्स असतात, काही रिस्क फॅक्टर्स असतात, त्यांना हा सिम्पटम्स जास्त प्रमाणात दिसले जातात. म्हणजे थोडक्यात आपण काही चेंजेस केले आपल्या लाईफस्टाईलमध्ये Yes. तर आपल्याला खूप चांगला परिणाम याच्यामध्ये दिसू शकतो. डॉक्टर, मी असं ऐकलं आहे, ते खरं आहे का? तुम्ही प्लीज कन्फर्म करा की झोपताना जर हेड आपलं एलिव्हेट केलं तर त्याचा फायदा होतो नॉक्टर्नल गड बरा करण्यासाठी, म्हणजे हे खरं आहे का? येस, अगदी खरं आहे हे. तर यामध्ये नॉक्टर्नल गट जे आहे त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट एक फॅक्टर ते म्हणजे ग्रॅव्हिटी. ओके. तर आपण जेव्हा सरळ झोपतो त्यावेळेस आपलं स्टमक म्हणजे जठर आणि इसोफेगस म्हणजे अन्ननलिका हे एका लाईनमध्ये येतात आणि ग्रॅव्हिटी इफेक्ट नलिफाय होतो. राईट. त्यामुळे ज्यांना लोअर इसोफेगस स्पिंटर रिलॅक्स असतं किंवा ज्यांना हायटस हर्निया वगैरे हे फॅक्टर्स असतात त्यांना रिफ्लक्स व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर अशा वेळेस हेड एलिव्हेशन आम्ही नेहमी सजेस्ट करतो. त्यामध्ये तुम्ही आयदर पिलो किंवा हेड एलिव्हेटर कमर्शियली अवेलेबल आहेत ते, किंवा तुम्ही वुडन ब्लॉक्स ठेवू शकतात हेड एंड ऑफ द बेडला. त्यामुळे काय होईल की तुमचं स्टमक हे बॉडीच्या इसोफेगसच्या खाली राहील, लोअर लेवलला राहील आणि देन दॅट विल डिक्रीज द रिफ्लक्स विथ द ग्रॅव्हिटी इफेक्ट. ओके. काही असे मेडिकेशन्स आहेत का ज्याच्यामुळे हे ट्रिगर होऊ शकतं, आणखीन वाढू शकतं? येस, ॲक्च्युली हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बरेचसे लोक रिस्क फॅक्टर नसताना सुद्धा त्यांना हा त्रास होतो, पण त्यांना कळत नाही की ते हे काही मेडिकेशन्स आहेत त्यामुळं हा त्रास होऊ शकतो. तर मेनली पेन किलर्स जसं आयबुजेसिक किंवा पॅरासिटामॉल किंवा अँटीबायोटिक्स, डॉक्सिसायक्लिन, टेट्रासायक्लिन, त्यानंतर तुमचे अँटी हायपरटेन्शन मेडिसिन्स, ब्लड प्रेशर कमी करणारे जे मेडिसिन्स असतात, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स म्हणतो आम्ही त्यांना, त्यासोबतच अँटी डिप्रेसंट किंवा ऑस्टिओपोरोसिससाठी यूज केलेले मेडिसिन्स म्हणजे हाडांसाठी जे यूज केले जातात जसं बिसफॉस्फोनेट्स, हे खूप प्रमाणामध्ये रिफ्लक्स करतात. त्यामुळे युजली जर तुम्हाला यापैकी काही मेडिसिन्स असतील तर तुम्ही डॉक्टरशी बोललं पाहिजे की वेदर इट इज बिकॉज ऑफ मेडिकेशन्स, आणि ते जर आपण मॉडिफाय केलं तर खूप प्रमाणामध्ये रिफ्लक्स हा कमी होतो. जर आपण आपली लाईफस्टाईल चांगली करतच आहोत आता, तर वेट लॉस सुद्धा याच्यामध्ये काही आपल्याला हेल्प करू शकतो का? अगदी करू शकतो. ॲक्च्युली ओबेसिटी हा वन ऑफ द रिस्क फॅक्टर आहे. तर ओबेसिटी जर ओबेसिटीमध्ये काय मेकॅनिझम असतं तर मेन काय की तुमचं ॲबडॉमिनल फॅट जास्त असतं, त्यामुळे प्रेशर हे स्टमकवर पडतं आणि बॅक फ्लो वाढतो. त्यासोबतच लोअर इसोफेजियस स्फिंक्टर मी म्हणत होतो की फूड पाईपचं जे व्हॅल्व असतं ते ओबेसिटीमुळे लूज होतो, काही लोकांना हायटस हर्निया होतो तिथे. आणि जे नॉर्मल मेकॅनिझम आहे म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळेस साधारण 2 तासामध्ये लिक्विड्स हे स्टमकमधून छोट्या तळीत येतं, किंवा जे सॉलिड असतं आपण जे सॉलिड खातो ते 4 ते 6 तासामध्ये एम्प्टी होतं, तर त्याला आम्ही गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम असं म्हणतो. तर ओबेसिटीमध्ये हा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम हा प्रोलॉंग होतो, त्यामुळं बराच वेळ स्टमकमध्येच फूड असतं आणि त्यामुळे ॲसिड जनरेशन जास्त होतं आणि रिफ्लक्स जास्त होतो. तर ओबेसिटी हा वन ऑफ द रिस्क फॅक्टर आहे गटसाठी. ओके. ओबेसिटीप्रमाणेच स्मोकिंगचा सुद्धा याच्यावर कसा परिणाम होतो ते पण प्लीज सांगा. तर स्मोकिंगमध्ये काय आहे की स्मोकिंग वेगवेगळ्या मेथड्सनी रिफ्लक्स करतो. तर स्मोकिंगमध्ये जसं मी सांगितलं लोअर इसोफेजियस स्फिंक्टर व्हॅल्व जो असतो तो स्मोकिंगमुळे तो लूज होतो, लॅक्स होतो तो, आणि त्यामुळे रिफ्लक्स वाढतो. सेकंड आहे की आपलं जी सलायवा आहे, जी थुंकी आहे, ती नॅचरल बॅरियर म्हणून काम करते, ते न्यूट्रलाइज करतं ॲसिडला. त्यामुळे जर काही प्रमाणात रिफ्लक्स होत असेल तर आपलं सलावा हेल्प करतो की ते रिफ्लक्स जास्त नको होऊ द्यायला, निगेट होऊन. येस. पण स्मोकिंगमुळे काय होतं की सलायवा प्रोडक्शन कमी होतं,
ओके. त्यामुळे नॅचरल बॅरियर किंवा नॅचरल जो मेकॅनिझम होतो तो नलिफाय होऊन जातो आणि रिफ्लक्स वाढतो. त्यासोबतच स्मोकिंग हे इरिटंट असतात इसोफेगससाठी, स्टमकसाठी हे इरिटंट असतात. काही प्रमाणामध्ये ते इसोफेगस किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये जातात आणि त्यामुळे ते इरिटेशन असल्यामुळे ॲसिड प्रोडक्शन जास्त होतं आणि पुन्हा रिफ्लक्स वाढतो. पण असं बघितलं गेलं की जर स्मोकिंग जर थांबवलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये रिफ्लक्स हा कमी होतो. ओके, म्हणजे त्यांना लगेच इमिजिएट इफेक्ट त्याचा येतो, बऱ्यापैकी इफेक्ट येतो. ओके. काही लोकांची सवय असते डॉक्टर की जेवतात आणि जेवण झाल्यावर असं 5 मिनिटं पण झालेलं नसतं आणि लगेच झोपतात किंवा असं झोपले नाहीत तरी असं खाली असं मोबाईल बघतील किंवा काहीतरी करतील, तर ते किती चुकीचं आहे? ओके, तर इमिडिएटली लाईंग डाऊन आफ्टर हॅव्हिंग फूड हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्याच्यामध्ये काय होतं की तुमचं जसं मी सांगितलं की जे ग्रॅव्हिटी इफेक्ट आहे तो न्यूट्रलाइज होऊन जातो तुम्ही झोपतात. आणि जर रिस्क फॅक्टर असेल तर रिफ्लक्स वाढतो तुमचा फर्स्ट. सेकंड, जसं मी सांगितलं की जर म्हणजे माझ्या पेशंटला मी नेहमी सांगतो की तुम्ही रात्रीचं जेवण हे 7 वाजेपर्यंत उरकून टाकायचं, जेणेकरून तुम्ही 7-7:30 वाजता जेवले तर 10-10:30 पर्यंत झोपायला जरी गेले तरी एक 3 तासाचा गॅप भेटतो, ज्यामध्ये मोस्ट ऑफ द गॅस्ट्रिक एम्प्टिंग हे होऊन जातं, त्यामुळे रात्री त्रास होत नाही. ओके. पण जर तुम्ही जेवल्या जर झोपत असाल तर तुम्हाला रिफ्लक्स व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळे तसं अजिबात केलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा. जर असं होऊ शकतं का, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला नॉक्टर्नल गटचे सिम्पटम्स दिसत आहेत पण कदाचित काही वेगळाच त्रास त्याला आहे, पण ते असं इम्पोस्टर सारखं येत आहे आणि त्याला कळत नाहीये काय होतंय, असं होऊ शकतं? हो होतं. मोस्ट ऑफ द टाइम आमच्याकडे येण्याआधी पेशंट हार्टच्या डॉक्टरकडे पूर्ण टेस्ट करून येतात आणि हे खूप बरोबर सुद्धा आहे. नॉक्टर्नल गडमध्ये जसं मी सांगितलं की पेशंट अचानक रात्री उठतो आणि त्याला चेस्ट पेन व्हायला लागतं किंवा श्वास गुदमरल्यासारखं होतं, तर हे हार्ट अटॅकचं सुद्धा लक्षण आहे. ओके. त्यामुळे अशा पेशंटचं युजली जेव्हा ते नर्सिंग केअर किंवा हॉस्पिटलमध्ये जातात तर त्यांचा ECG वगैरे केला जातो, हार्ट इव्हॅल्युएट केला जातो. ते अगदी बरोबर आहे. आधी हार्ट बघितलं पाहिजे, कारण की वी हॅव टू सेव्ह द हार्ट फर्स्ट. रिफ्लक्स हा थोडा क्रॉनिक डिसीज आहे, त्यामुळं इट इज नॉट गोइंग टू बी लाईफ थ्रेटनिंग. ओके. सो चेस्ट पेन जेव्हा होतं युजली नॉक्टर्नल गडमध्ये तर सगळ्यात कॉमन मिमिक हा हार्ट अटॅकचा असतो. त्यामुळं ECG वगैरे काही इव्हॅल्युएशन करून आम्ही आधी बघतो की हार्ट व्यवस्थित आहे का, आणि त्यानंतर आपण एंडोस्कोपी वगैरे करून हे बघतो की पेशंटला रिफ्लक्स का होतो आहे. ओके, म्हणजे समजा कळालं एखाद्या पेशंटला की आता हार्टचा काही इश्यू नाही आहे, म्हणजे फक्त नॉक्टर्नल गडच आहे, तर मग ते ट्रीट कसं केलं जातं? म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस करून तर ते कमी होईलच, पण मेडिकली कसं ट्रीट केलं जातं? तर ॲज यू सेड लाईफस्टाईल चेंजेस तर आहेच तुमचे, की युजली रात्री झोपताना कमी प्रमाणात जेवणं, 3 तासाचा गॅप ठेवणं, चावून व्यवस्थित जेवण करणं स्मॉल क्वांटिटीमध्ये. त्यानंतर हे सगळे ट्रिगरिंग फॅक्टर्स जे आहेत सांगितले होते ते सगळे अवॉइड करणं, स्मोकिंग, अल्कोहॉल, हे सर्व काही. त्यासोबतच मेडिकल ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स आली आता, इन्क्लुडिंग सर्जरीज ॲज वेल. तर इनिशियली आम्ही मेडिकलमध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर्स, H2 ब्लॉकर्स हे अँटॅसिड्स यूज करतो, डिपेंडिंग अपॉन की पेशंटचं कंडिशन कसं आहे किंवा किती सिव्हिअर सिम्पटम्स आहेत. त्यासोबतच प्रोकायनेटिक्स, जेणेकरून जे फूड आहे स्टमकमधलं ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपण कसं पुश करू शकतो लवकर, जेणेकरून एम्प्टिंग टाईम आपण रिड्यूस करू शकतो. त्यासोबत वेगवेगळे प्रकारचे राफ्ट सोल्युशन्स आले आहेत मार्केटमध्ये, ते आपण यूज करतो. आणि वेगवेगळे सर्जरीज किंवा थेरपॅटिक प्रोसिजर्ससुद्धा आहेत ज्यामध्ये आपण एंडोस्कोपिकली हा रिफ्लक्स कमी करू शकतो. ओके डॉक्टर, याच्यातले तर प्रश्न संपलेले आहेत, पण माझ्या मनात एक प्रश्न आता निर्माण झाला आहे की आता असे लोक असतात की समजा मी आहे आणि माझा एक मित्र आहे, आम्ही सेम गोष्टी खातोय, समजा संध्याकाळी आम्ही एखादी सेम पदार्थ खाल्ला, पण त्याची ॲसिडिटी जास्त प्रमाणात ट्रिगर होऊ शकते आणि माझी नाही होत. असं का होतं, म्हणजे काय रिझन असेल याच्यामध्ये? तर हा डाएट हा वन ऑफ द कॉम्पोनंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाचे रिस्क फॅक्टर्स, फूड हॅबिट्स किंवा लाईफस्टाईल वेगळे आहेत. जर तुम्ही स्मोक नसेल करत आणि जर तो स्मोक करत असेल तर त्याला जास्त त्रास होणार. ओबेसिटी मॅटर्स, इम्युनिटी मॅटर्स, हे सर्व फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं प्रत्येक इंडिव्हिज्युअलला हा त्रास होत नाही. आणि मी बरेच जण असं, जसं तुम्ही मला विचारलं, बरेच जण विचारतात की म्हणजे फॅमिली मेंबर्स साईडला बसतात, सर एक ही घर से हम खाना खाते हैं तो भी इसको क्यों तकलीफ होता है? एव्हरी पर्सन इज डिफरंट. ओके. सो जेव्हा आम्ही एंडोस्कोपी करतो तेव्हा आम्हाला कळतं की अरे ह्याला तर अल्सर आहे किंवा ह्याला H. pylori नावाचं बॅक्टेरिया आतमध्ये किंवा हायटस हर्निया आहे. तर हे जे कॉजेस आहेत ते इवन इफ दे आर स्टेईंग इन द सेम फॅमिली, इन सेम रूम,
स्टील प्रत्येकाचे कॉज किंवा रिस्क फॅक्टर्स हे वेगळे असतात. त्यामुळं रिफ्लक्स सिम्पटम्स काही लोकांना होतात, काही लोकांना होत नाही. तर हे कॉन्व्हर्सेशन बघून डॉक्टर तुम्हाला आता मी गॅरंटी देतो की अनेक लोक असे असतील व्ह्युअर्स आपले की ज्यांना शांत झोप लागणार आहे, कारण ते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करतील किंवा ते प्रॉपर जेव्हा गरज असेल तेव्हा मेडिकेशनसुद्धा घेतील. पण नॉक्टर्नल गड हा त्यांचा जो एक खूप म्हणजे त्यांचा दुश्मन झालेला आहे, तर त्याच्यापासून ते मुक्त होतील नक्कीच ही अपेक्षा आहे. थँक्यू सो मच तुम्ही रेडिओ सिटीसोबत बोललात, माझ्यासोबत बोललात आणि या महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगितल्यात. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.